क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 26 मध्ये 3 महत्त्वपूर्ण विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सभामंडप भूमिपूजन तर श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात बांधलेल्या सभामंडपाचे लोकार्पण आणि ग्रीन जिमच्या उद्घाटनाचा सोहळा एकाच दिवशी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। या महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस यशवंत पवार यांनी सातत्याने आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रभागातील नागरिकांच्या मागण्या पूर्ण होऊन विकास कामे साकार झाले आहेत। कार्यक्रमात आमदार सीमाताई हिरे यांच्यासह भाजपा महिला मोर्चा शहर चिटणीस रश्मिताई हिरे, मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील, माजी नगरसेवक भागवत आरोटे, नंदुशेठ जाधव, सचिन बोर, हर्षदा गायकर, भाजपा नवीन नाशिक उपाध्यक्ष पुष्पावती पवार, शहर उपाध्यक्ष डॉक्टर विनय मोगल, वकील आघाडी संयोजक ॲडव्होकेट निलेश पाटील, मंडळ सरचिटणीस अशोक पवार, हबप दिगंबर महाराज किरकाडे व संजय महाराज साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात प्रभागातील नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत परिसरात ग्रीन जिम स्थापन करण्यात आली, ज्याचा परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे। या विकास कामांबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। या सुविधांमुळे प्रभागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण होऊन जीवनमान उंचावेल असं अनेकांनी नमूद केले। महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले आहे। कार्यक्रमात मंडळाचे पदाधिकारी सुभाष साळुंके, साहेबराव शेळके, राजाराम भोसले, शिवसेना विभाग प्रमुख सागर बोरसे, अनिल माळी, अश्विन महाजन, युवा मंडळ अध्यक्ष अरुण दातीर आणि परिसरातील नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या 3 महत्त्वाच्या विकास कामांमुळे उद्घाटनामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये विकास कामाची नवी दिशा ठरली आहे। आमदार सीमाताई हिरे यांच्या दूरदृष्टीमुळे या प्रभागातील रहिवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। आपले सगळे पुढचे काम मार्गी लागतील याची मी आपल्याला सगळ्यांच्या वतीने ग्वाही देते। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानते। आज वेळ आपला जास्त वेळ